नंतर त्यांना यायचं मानत असतं नंतर आलेलं काय किंमतच नसतं लगीन सोलंकी तिथे तुम्ही तर काका त्यांचं पुरं तिसरं काय नाव मिस्टर प्रकाश यशवंत राणे खाली लिहायच्या आणि चौथं खाली लिहायच्या चौथं सदानंद फक्त 2 मिनिट हे पहिले आहेत ना पहिल्या मध्ये त्याला तिकडे तुझं नाव पाचवं नाव काय पाचवं चावला तो विनर म्हणजे सहावा तुझं काय तू कोणतं येतं चौथं हे 3 नंबर आहे 4 होते आता जर तिघं सुरुवात करा पूर्ण करा नाव मोठं आहे आठ जण लावून मग तुम्ही इकडे लिहून ठेवा नाही येते तुम्हाला माहिती पडेल कुठल्या पेजवर जायचं ते लिहून ठेवा पेज लागणार नाही ना चांगलं नाही ना आणि 9 झाली का बघ पुढे 9 झाली का पॉप नावं लिहायला तुम्ही जरा स्लो करा आयडी थोडे नाव लिहिले आयडी मग थोडं एक
संपूर्ण घेता का केतन दासे करत नाही चालेल मी ते पन्नाशी केतन दासे घेतलं पुढे खाली करायचं त्याच्या खाली पूर्ण करू ना हा, पूर्ण करा. भरपूर आहे सातून सरी आहे चालेल हे इथे जसं लिहिलेलं आहे मागच्याचा तिथेच आहे बाकीचा आहे का तो टाकलाय रायपूर आला की सांग मला आला की सांग पाठवतो डॉक्युमेंटेशन कर नमस्ते त्याला काय बोलतात माहिती एवढं रिक्वायरमेंट दादा इकडे बसून दादा
संस्था निवडीत सर्व सभासदांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आपण आपला वेळात वेळ काढून आज या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या 33 अंतर्गत मोफत घरकुल योजनेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि आज विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात करत आहे आणि सर्वांनी आपला जागेवर बसायचं आहे। माझी प्रत्येकाला विनंती आहे, आमच्या संस्थेचा जो सभासद आहे त्याने सूचक आणि अनुमोदक आणि हात वर करायचा आहे, बाकी कोणीही त्याच्या व्यतिरिक्त हात वर करायचा नाही, कारण ही सभा ऑन रेकॉर्ड चालू असणार आहे। त्याच्यामुळे कुठेही तुम्ही काही चुका करू नका, ते आपल्यासाठी घातक ठरणार आहे। सर्वांना विनंती करतोय की प्रत्येकाने आपली भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवा, अर्जंट असेल तर फोन उचला आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा तऱ्हेने आपलं वर्तन असावं। कारण आज इथे सर्व पाहुणे उपस्थित आहेत, त्या पाहुण्यांच्या समोर आज आपण ही विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करणार आहोत। विशेष सर्वसाधारण सभा सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला सभेची प्रस्तावना सांगतो। आपण दिनांक 7/7/2014 रोजी पुण्यनगरी पेपरला नोटीस दिली होती। नोटीस याच्याकरता होती की आपल्या जागेच्या मालकी हक्का संदर्भात भरपूर डिस्प्यूट आहे, प्रॉब्लेम आहे, मालक कुठे आपल्याला आढळून येत नाही। त्याला विनंती करण्यासाठी आपण पुण्यनगरी पेपरला 7 जुलैच्या नोटीस दिली होती, जेणेकरून मालक आपल्या संस्थेच्या समोर येईल आणि आपण त्याला घेऊन हे आपण पुनर्वसनची योजना राबवणार होतो। पण आजही आमच्या संस्थेकडे तसं कुठेही उल्लेख नाही, मालकांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे आज आपण या सभेला सुरुवात करून सभेच्या चर्चेला आणि जे अजेंडा आहे त्या प्रत्येक अजेंडाला एक सूचक आणि एक अनुमोदन लागणार आहे। प्रत्येक ठराव हा तुमच्या सहमतीने पास होणार आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाला नोटीस आणि संस्थेने दिलेलं ओळखपत्र मिळालेलं असेल। त्यामध्ये जे जे ठराव तुमच्या समोर येणार आहे त्या ठरावाला तुम्हाला काय कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना पण मी बोलायला संधी देणार आहे। पण सर्व ठराव पास झाल्यानंतर
कोणाच्याही मनात किंतु परंतु मी ठेवणार नाही, कारण आपल्याला हा प्रकल्प पुढे घेऊन जात असताना कोणालाही मनाच्या भावना दुखवून मला पुढे जायचं नाहीये. संस्थेने आजपर्यंत 7-8 वर्ष भरपूर प्रयत्न केला की आपल्या इथे विकास येईल आणि विकासाचं कार्य पूर्ण करेल, पण आपला नशीब तेवढं आपल्याला धावलं नाही. कारण प्रत्येकाला भूसंपादन हा विषय आधी माहीत नसतो, भूसंपादन का करायचं हे पण माहीत नसतं. त्यामुळे आपण 7 वर्ष मागे गेलेलो आहोत. तरी पण आता नवीन जे पण विकासक आपण ठराव पास करून घेणार आहेत त्यांच्या अधीन राहून आणि संस्थेची प्रवर्तक मंडळी विकासक कमिटी आहे त्याने खातरजमा केल्यानंतरच आपण हे विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात करणार आहोत. विशेष सर्वसाधारण सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला ही नोटीस सर्वांना मिळाली की नाही, हा किंवा ना बोला. म्हणजे संस्थेने सर्वांना नोटीस दिली आणि प्रत्येकाने त्याच्यावर सही केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे उपस्थित राहिला, बरोबर ना? तर सभेला आता सुरुवात करायची का? नियमाप्रमाणे सभाध्यक्ष आपल्याला निवडायचा आहे. त्या सभाध्यक्षाच्या निवडीनंतर त्यांनी आपल्याला परवानगी दिल्यानंतर आपल्याला या सभेला सुरुवात करायची आहे. तर मी आपल्या सर्व सभासदांना विनंती करतो की सभाध्यक्ष म्हणून आपल्यामधील कोणाचं तरी एक नाव सुचवावं. त्यासाठी मला सूचक लागेल. सूचक सभाध्यक्ष निवडणे सूचक माहित आहे तिथे. प्रत्येकाने सूचक आणि अनुमोदक असताना स्वतःचं नाव माईकवर सांगायचं आहे. आवाज 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 साहेब तुझा आवाज नाही. माईक वाला कुठे आवाज वाढव. हा बोला सर. नाही हा बोला. सभाध्यक्ष सूचक प्रकाश यशवंत राणे. कोणाचं नाव सुचवते साहेब तुम्ही? सीताराम शिंदे. अध्यक्ष म्हणून सीताराम शिंदे यांचं नाव सुचवत त्याला अनुमोदक कोण करणार आहे? आवाज नाही का? माईक चालू करा. माईक वाल्याला बोलवा. तिथे चालू काय? प्रकाश राणे सूचक यांनी सीताराम शिंदे यांचं नाव केलं. सीताराम शिंदे हजर आहेत का या सभागृहात? या पुढे या साहेब. तुम्ही आज जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. सभाध्यक्ष म्हणून सीताराम शिंदे आज आपल्या सभेला मिळाले. सूचक म्हणून प्रकाश राणे यांनी नाव सुचवलं आणि अनुमोदन त्याला सदानंद खांडेकर यांनी केलं. बरोबर आहे. बसा. धन्यवाद साहेब. बसा. सभाध्यक्ष आज इथे आपल्या स्थापन झालेले आहेत. सीताराम शिंदे साहेबांना मी विनंती करतोय की आम्हाला पुढील ठराव करण्यासाठी सभेला पुढे चालना देण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. आजच्या या सभेला पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी आमची परवानगी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जागेश्वर इस्लामी सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित या आजच्या विशेष सर्वसाधारण सभेला आपल्याला सभाध्यक्ष म्हणून सीताराम शिंदे लाभलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करा. कारण आपला अमूल्य वेळ या सभेसाठी आणि आपल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजने राबवण्यासाठी अमूल्य वेळ दिलाय. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि पुढील सभेला सुरुवात करतो. सर्वप्रथम कुठल्याही सभेला सुरुवात करण्यापूर्वी आपण भारतीय राष्ट्रगीताला सुरुवात करतो. मी शाळेत विनंती करतो की त्यांनी इथे समोर सर्वांनी आपले भ्रमणपणे बंद ठेवायचे, उभं राहायचे 2 मिनिटं आपल्या जागेवर. कारण भारतीय राष्ट्रगीताला सुरुवात होणार आहे. कृपा करून आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवा. हे आपले शाळकरी मुलं आणि आपला अमूल्य वेळ दिलाय. सुरुवात करायची का? माईक घ्या. मला चालू आहे माईक.
राष्ट्रगीताचा कोणी अपमान करू नका. ऑन रेकॉर्ड आपण आहोत. सुरू करा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. त्याचे उभे राहणार जागेवर. आज आपल्या संस्थेचे जे काही स्वर्गवासी झालेले सभासद आहे त्यांच्याकरता आपण 2 मिनिटाचं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. सर्वांनी आता आसनस्थ व्हायचंय. कुठल्याही शुभ कार्याची आपण सुरुवात करतो. तुम्ही आता शाळकरीमध्ये मागे जाऊन बसा. परत तुमची गरज लागणार आहे. जरा टाळ्याने जोरदार टाळ्याने या लहान लोकांचं स्वागत करा. आज आमंत्रण दिलं. जाऊ तुम्ही आता मागे बसा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गजाननाचं गणेश पूजन करतो आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पण अभिवादन करतो. तर मी आज आपल्या संस्थेच्या 5 सदस्य बायकांना पुढे बोलवतोय की गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करण्यासाठी. जरा त्यानंतर त्यांचे सहकारी राजेश मेहता साहेब यांना पण मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करायचे. आमच्या संस्थेचे वास्तुविशारद नितीन गुंजाळ साहेब यांना पण मी विनंती करतोय की दीप प्रज्वलन करायचंय. वाद जर विजली तर परत लावा. यश बोकारिया यांना पण मी विनंती करतोय त्यांनी दीप प्रज्वलन करायचंय. जोरदार टाळ्याने स्वागत होते. कारण आज आपण जी गणेशाला पूजून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज जे आपण मोफत घरकुल योजनेचे स्वप्न बघितले ते साकार होण्यासाठी आज आपल्या इथे दीप प्रज्वलन झालेलं आहे. आता आपण मेन मुद्दे ठराव
सुरुवात करूया एक एक अजेंडाला. प्रत्येकाकडे नोटीस आहेच. पहिला ठराव, विशेष सर्वसाधारण सभा पहिला ठराव करत आहे. जागेश्वर रेसारे सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित सीटीएस नंबर 166 4/E/167 1/167 मौजे परळ शिवडी या भूखंडावर आधीच्या सर्व विकासकांना रद्द करण्याबाबत हा ठराव आपण का घेतलाय हे तुम्हाला मी आधी सांगतो, म्हणजे कोणाच्या मनात काय राहू नये. 7 वर्षापासून आमच्या संस्थेने प्रयत्न केले की कोणीतरी डेव्हलपर येईल, काम करेल, पण सगळ्यांनी आम्हाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. पण आज त्यांनी काही काम एसआरए मध्ये केलं असेल, कुठे रेकॉर्डला असतील, काय असतील, उद्या भविष्यात ते नाहीये, पण आपण ती रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे आज विशेष सर्वसाधारण सभामध्ये पहिलं त्यांना रद्दबातल करायचंय. त्याशिवाय आपण नवीन डेव्हलपरला अपॉइंट करू शकत नाही. त्यामुळे चर्चेला आलेला पहिला ठराव आधीच्या सर्व विकासकांना रद्दबातल करण्याबाबत, मग ते विकासक मंथन इन्फ्रा असू दे किंवा अजून कोणी असू दे, त्या सर्वांना आपण या सभेत रद्दबातल करत आहे. त्यासाठी सूचक ठराव क्रमांक 1 सूचक कोणी सूचक चालू शकतं. ठराव क्रमांक 1 प्रदीप शिंदे सूचक. अनुमोदक माईक द्या ना त्यांना. अनंत उभारे. ओके. आधीच्या सर्व विकासकांना रद्द करण्याबाबतचा ठराव या सभेपुढे आलेला आहे. त्यासाठी सूचक श्री प्रदीप शिंदे साहेब होते आणि अनुमोदक अनंत उभारे. बरोबर आहे. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय, तर सर्वांनी हात वर करून कॉपी ते 10 सेकंदासाठी हात वर राहिलेले पाहिजे. सर्वांनी हो म्हणून हात वर करायचे आहे. 10 सेकंद हात वर राहू दे. प्रत्येक ठरावाचे ऑन रेकॉर्ड होऊ दे. ठीक आहे, धन्यवाद. हा ठराव सर्वांमध्ये मंजूर आहे. कोणाचं का ऑब्जेक्शन आहे या ठरावाला? ठीक आहे, मी पुढच्या ठरावाला जातो. ठराव क्रमांक 2 विशेष सर्वसाधारण सभेकडून महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतावर शिक्कामोर्तब करणे. आपण मागे 7 तारखेला एक मीटिंग केली होती. त्यामध्ये आपण प्रवर्तक निवडले, चीफ प्रमोटर निवडला आणि आज विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे तुमच्या समोर या सर्व ठरावांसाठी आपण उपस्थित आहात. या ठरावाला विशेष सर्वसाधारण सभेकडून महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतावर शिक्कामोर्तब करणे म्हणजे जागेश्वर रेसारे सहकारी गृहनिर्माण संस्था आज आपला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं काम करणार आहे. त्यासाठी मला सूचक मी संजय भगवान सूचक. मी अनुमोदक चव्हाण. सूचक कोण आहे नाव? संजय भगवान. ओके. अनुमोदक अभिषेक चव्हाण. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. या ठरावाला आपल्या उपस्थितीमध्ये हो आणि हात उंच करून मान्यता द्यायची आहे. हात वर करा आणि हो जोरात बोलायचं आहे. ठराव क्रमांक 2 सभेकडून महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसनाअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झालेला आहे. हा ठराव सर्वांमध्ये सहमत झालेला आहे. बरोबर ना? कोणाचं ऑब्जेक्शन नाही ना? ठीक आहे. ठराव क्रमांक 3 नियोजित सहकारी गृह
गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. ठराव क्रमांक 3 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. सूचक अनुमोदक सूचक कोणाचं नाव सुचवतोय ते आता सभागृहामध्ये आपले सर्व सभासद आहेत. या सभासदामध्ये कोणाचं नाव तुम्हाला इच्छुक वाटतं की तुमची संस्थेची जी धुरा घेऊन पुढे जाऊ शकतो असं सक्षम माणूस कोण वाटतो तुम्हाला? त्याचं नाव सांगा आम्हाला. जोरात बोला जरा, सगळ्यांना कळू दे. राजेश लोटणकर. राजेश लोटणकर उपस्थित आहेत सभागृहामध्ये. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आपल्या व्यासपीठावर बोलवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून जाऊ दे. आपल्या जागेश्वर येणारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांच्या निवडीस हा ठराव तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून आणि हो असं बोलायचंय. ठराव धन्यवाद. आज आपल्या संस्थेचे मुख्य प्रवर्तक म्हणून राजेश लोटणकर साहेब यांचं मुख्य प्रवर्तक म्हणून नाव घोषित झालेलं आहे. या निवडीला कोणाचं काय ऑब्जेक्शन वगैरे आहे का? स्वागत करू दे. कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का लोटणकर साहेबांबद्दल? नाही ना? आपले मुख्य प्रवर्तक म्हणून चालतील ना हे? ओके, धन्यवाद. मी सभाध्यक्षांना पुष्पगुच्छ देण्याची मुख्य प्रवर्तकांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून जाऊ दे. आज आपल्या सभेचे सभाध्यक्ष यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. धन्यवाद. ठराव क्रमांक 4 इतर 10 प्रवर्तकांच्या निवडीस मान्यता देणे. इतर 10 प्रवर्तकांच्या निवडीस मान्यता देणे. सूचक अनुमोदक ठीक आहे. हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. त्याआधी मी सर्वांची नावं प्रवर्तक मंडळी म्हणून हजर आहे की नाही ते पण मी चेक करणार आहे. सर्वप्रथम राजेश अंकुश लोटणकर मुख्य प्रवर्तक, श्री संजय भगवान दासे तर उभे राहून आहे ना आमच्या श्री सदानंद देवजी खांडेकर, श्री महेश दलपत खुर्दिया, प्रकाश यशवंत राणे, प्रदीप सीताराम शिंदे, सौ अर्चना रवींद्र घागरे, श्री अभिषेक मधुसूदन चव्हाण, सौ स्नेहा संदीप मस्के, सौ मिनल मंगेश पवार, श्रीमती चेतना चंद्रभान दारसे. जेवढे प्रवर्तक मंडळी त्यांनी जरा उभे राहा आणि एक वेळा आमच्या सर्व सभासदांना अभिवादन करा. कारण सगळ्यांना तुम्हाला जोरदार टाळ्यांनी सर्व प्रवर्तकांचे स्वागत करा. कारण ही प्रवर्तक मंडळीने तुमची सर्व रिस्क घेतलेली आहे. चीफ प्रमोटर पासून ते 10 प्रवर्तक आज तुमच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी लागणार आहे आणि त्यांना तुमचं सहकार्य लागणार आहे. धन्यवाद. ठराव क्रमांक हा तुमच्या समोर मांडलाय. प्रवर्तक मंडळीची नाव पण मी तुम्हाला सांगितलंय. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. हात वरती करून हो या जोरात शब्दात बोलायचंय. हात वर करा सगळ्यांनी. ठराव क्रमांक तुमच्या समोर नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थे
का घेतो की आतापर्यंत जागेश्वर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था ही समजा आपण आता नवीन स्थापन केली आजपासून, त्याच्या अगोदर जर रेकॉर्डला कुठे SRA मध्ये जर ही संस्था असेल तर आपल्या नावाला ऑब्जेक्शन येणार. त्याच्यामुळे आज आपण रजिस्टर करून ठेवतोय, पण त्याच्याबरोबर अजून 3 नावं, जागेश्वर नाव असेल, पुढे काहीतरी सोसायटी वगैरे नाव देऊ, म्हणजे थोडंसं चेंज, श्री जागेश्वर देव, ओम जागेश्वर देव, म्हणजे तुमच्या सहमतीने. मी फक्त तुम्हाला एक सूचित करतोय की जागेश्वर SRA मध्ये जर आधीपासून जर रजिस्टर असेल तर आपल्याला हे नाव मिळत नाही. त्याकरता आपण नियोजन म्हणून 3 नावं आपण SRA ला देणार आहे. त्यामधले कुठलंही नाव आपल्याला SRA रजिस्ट्रेशन साठी देऊन टाकतील. तर नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे म्हणजे पहिलं संस्था असणार आपली प्रॉपर जागेश्वर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित. याकरता सूचक चेतना चंद्रवदन साळसे, अनुमोदन. शेवंती शेळके. धन्यवाद. आज सर्व मी तुमच्या समोर मांडतोय, त्याला हात उंचावून हो म्हणून मान्यता द्यायची. हात उंचा करा जरा, 10 सेकंद. ठराव आता आपल्या आशीर्वादाने मान्यता मिळालेली आहे. धन्यवाद. आता पुढील ठरावासाठी जाण्यापूर्वी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठराव क्रमांक 7 आपल्या पुढे येत आहे. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखण व संस्था पंजीकरणास मुख्य प्रवर्तकास अधिकार प्रदान करणे. आता आपण या संस्थेसाठी सर्व कोण SRA मध्ये जाऊ शकणार नाही, म्हणून आपण मुख्य प्रवर्तक निवडलाय. हे मुख्य प्रवर्तक आपल्या कुठल्याही दस्तावेज SRA चे कुठलेही दस्तावेज येतील त्यासाठी यांना आपण जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्या सहमतीने निवडलेला आहे. असं कुठे ज्यांच्या सह्या लागणार तर प्रत्येक वेळेला आपण काही GBR घेणार नाही आणि GBR मध्ये विचारणार नाही. म्हणून या ठरावामध्ये हा महत्त्वाचा ठराव आम्ही आता पास करून घेतोय की नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखण व संस्था पंजीकरणास मुख्य प्रवर्तकास अधिकार प्रदान करणे. याकरता सूचक प्रभाकर नारायण यमाकर सूचक करतो. प्रकाश राणे. अनुमोदन हरिचंद्र आनंदराम कुळ. धन्यवाद साहेब. हा ठराव तुमच्या समोर मांडतोय. हात उंचावून हो बोलायचंय. ठराव क्रमांक 7 सहकारी गृहनिर्माण संस्थेचे महाराष्ट्र मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवर्तक खाते उघडण्याचे अधिकार मुख्य प्रवर्तकास प्रदान करणे. सूचक संजय सीताराम शिंदे. अनुमोदन अभिषेक वसंत चव्हाण. धन्यवाद. आज ठराव तुमच्या समोर आहे. आज उंचावून हो बोलायचंय. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठराव क्रमांक 8 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन व तत्सम दप्तरी सह्या करण्यास अधिकार प्रदान करणे. सूचक संजय भगवान नागसे. अनुमोदन प्रकाश यशवंत राणे. धन्यवाद साहेब. आज ठराव तुमच्या समोर आहे. आज उंचावून हो बोलायचंय. अशा रीतीने आपले आज ठराव आपल्या संस्थेचे सर्व कोणत्याही मनात
शंका कुशंका न ठेवता झालेले आहेत. आता महत्त्वाच्या ठरावाकडे आम्ही येणार आहे आणि ते महत्त्वाचे ठराव म्हणजे असे आहेत की आपण आता वास्तुविशारदच निवड करणार आहे आणि योजना राबवण्यासाठी लागणारा सक्षम विकासक निवड करणार आहे. या ठरावाचा सांगण्यापूर्वी तुम्हाला मी थोडक्यात प्रस्तावना सांगतो की संस्थेला वास्तुविशारद का लागतो आणि योजना राबवण्यासाठी विकासक का लागतो. प्रवर्तक मंडळींना तर माहितीच आहे, पण आपण आज या विशेष सर्वसाधारण सभेला आलेला आपल्याला माहिती होण्यासाठी मी सांगतो की आज आपण या संस्थेची विकास करण्यासाठीची जी योजना मनात ठेवलेली आहे त्याकरता आराखडा वगैरे सीटीएस प्लॅन काढण्यासाठी किंवा अनेक काही शासकीय जे दस्तावेज असतात ते काढण्यासाठी याच्यात तज्ञ माणूस लागतो. तो तज्ञ माणूस म्हणजे वास्तुविशारद असतो. त्या वास्तुविशारदाच्या सर्व सही शिक्क्याने आणि त्यांनी दिलेल्या आराखड्याने आपल्या पुनर्वसन इमारतीचा ढाचा तयार होतो. त्याकरता वास्तुविशारद या संस्थेला कंपल्सरी लागतो आणि तो एसआरएच्या नियमानुसार असतो. आज आपण वास्तुविशारद म्हणून निवड इथे करत आहोत. या निवडीसाठी ठराव क्रमांक 9 आपल्या समोर घेत आहे. योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद व कायदेविशारद सल्लागार यांच्या नियुक्तीस मान्यता देणे. सूचक मी महेश गुरबिया सूचक. अनुमोदक वसंत नागबाजी आमले. धन्यवाद साहेब. आज मी वास्तुविशारद म्हणून बायको असोसिएटचे श्री नितीन गुंजाळ साहेब यांना मी व्यासपीठावर बोलवत आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तुम्ही हसून मी खालीवर बसायचं अध्यक्ष बाकी इकडे आहे. मी आमच्या संस्थेचे मुख्य प्रवर्तक लोटनकर साहेब यांना विनंती करतो की वास्तुविशारद नितीन गुंजाळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांच्या निवडीचं नियुक्तीपत्र आपल्या समोर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने देतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं. मी वास्तुविशारद नितीन गुंजाळ साहेबांना विनंती करतो की आमच्या सभासदांना 2 शब्द काहीतरी. मला बोलता येत नाही, मी बोलतो. काही हरकत नाही, आम्ही सांभाळून घेऊ तुम्हाला साहेब. हा ठराव मी तुमच्या समोर मांडलाय आणि या ठरावासाठी नितीन गुंजाळ साहेब यांची आपण वास्तुविशारद म्हणून नियुक्ती केली आहे. तुम्हाला काय ऑब्जेक्शन आहे का यासाठी? हा या ना बोलायचंय. ठीक आहे, हा ठराव आपण सर्वांमध्ये मंजूर असं आपण गृहीत धरूया. बरोबर आहे? हो ना? ठराव क्रमांक 10 योजना राबवण्यास सक्षम व अनुभवी विकासकाची निवड व नियुक्ती करण्याबाबत. सूचक मी सूचक सदानंद देवडी ठाणे. अनुमोदक प्रदीप सीताराम शिंदे. आज ठराव सूचक आणि अनुमोदक यांच्या वतीने तुमच्या समोर मांडणार आहे. पण आपण या विकासकाला का निवडतोय याची मी थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना सांगणार आहे. आज आपण आपल्या भूखंडावर भरपूर बघितलं की 7 वर्ष आपण कशा कष्ट काढलेत, पण आपण एक योग्य अशा स्थितीत आलेलो नाही. मागील 7-8 महिन्यापासून पुन्हा आपण एकदा पुनर्विकासासाठी तयार झालो. लोकांच्या मनातल्या ज्या काही शंका होत्या त्या आम्ही दूर केल्या आणि त्यानंतर आम्ही प्रत्येकाला संधी दिली की बाबा आपल्याकडे आता पेपरवर्क भरपूर झालेलं आहे, व्यवस्थित आहे. ज्याला कोणाला विकासक आणायचं आहे त्याच्यासाठी आपण मोकळीक दिली होती. बरोबर आहे ना मी जे बोलतोय ते? त्यानंतर प्रत्येकाने आणायचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याच्या शॉर्टलिस्ट मध्ये आम्हाला तसं सक्षम आर्थिक सक्षम, कारण बघा कुठलाही विकासक येतात, प्रोजेक्ट करतात, अर्धवट सोडून जातात, असं आम्हाला नको होतं. म्हणून आम्ही या वेळेला आमच्या याला टेस्ट न लागता विकासकाची आर्थिक सक्षम आहे की नाही
ते सर्व बाजूने तपासलं, संस्थेच्या लोकांनी पण तपासलं, त्यांचं कुठे कुठे काम चालू आहे ते पण आम्ही तपासलं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे एक आम्हाला पत्र मागितलं. त्या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला सर्व काही डिटेल्स दिल्या, त्या सर्व काही आम्ही व्हेरिफिकेशन केल्या. त्या व्हेरिफिकेशन मध्ये आम्हाला खात्री झाली की बाबा हे आमच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवू शकतात, भक्कम आहे आणि त्यांची आतापर्यंत कामं झालेली आहेत आणि ती इन टाइम मध्ये झालेली आहेत की उगाच घ्यायचं आणि 7-7 8-8 वर्ष राबवायचं असं काही त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे आम्ही या विकासकाला निवडलं. या विकासाला निवडण्याची आर्थिक क्षमता पण आम्ही तपासली, त्याचं बँक बॅलन्स बघितलं. आम्हाला फक्त आमच्या पुनर्विकासन इमारतीचं बघायचंय, बाकी त्यांचं सेलच्या बिल्डिंग मध्ये काय आम्ही पडणार नाहीये. आम्हाला जे पाहिजे जे एसआरएच्या नॉर्म्स प्रमाणे की बाबा हे 40,000 रुपये भरू शकतात का, प्रत्येक 4.5 लाख रुपये पर पेमेंट जे पात्र होणार आहे ते भरू शकतात का, आणि जे काय आहे स्क्वेअर फीट जेवढं काय लागतं ते करू शकतात का, यामध्ये ते खरोखर पात्र झाले. आम्ही सर्वांनी मिळून यांना निवडण्याचा अजेंडा ठेवला सर्वांना. त्यामुळे अशा आम्ही विकासकाला आपल्या समोर आज घेणार आहोत. त्यासाठी मी ठराव क्रमांक 10 आपल्या समोर मांडतोय. योजना राबवण्यास सक्षम अनुभवी विकासकाची निवड व नियुक्ती करणे. आपला हात वर आणि हो या ठरावाला जरा कृपा करून सगळ्यांनी हात वर व्यवस्थित ठेवा. महत्वाचा ठराव आहे, हात वर करा सर्वांनी. वेट हात वर ठेवा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मी आज विकासक योग प्रायम प्रॉपर्टीचे एजंटचे श्री वसंत गोपारिया साहेबांना मी व्यासपीठावर बोलवला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो. आमचे अध्यक्ष सभाध्यक्ष यांना मी विनंती करतो की आमचे विकासक बोकाडिया साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्य प्रवर्तक राजेश लोटनकर साहेबांना विनंती करतो की आपल्या संस्थेचं विकासक नियुक्ती पत्र त्यांना द्यावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ दे. योग प्रॉपर्टीचे काही सदस्य पण आहेत. मी प्रत्येकाला नाव घेईन, त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या व्यासपीठावर यायचं आहे. यश बोकाडिया, आशिष जैन, राजेश मेहता, रुपेश जैन, अनिल जैन, गणेश जगताप, रितेश जैन, सर्व उपस्थितांचा स्वागत करतोय आपण. आमच्या नागेश्वर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी खरोखर त्यांचं अमूल्य योगदान आहे. मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो. आणि ठराव क्रमांक 10 योजना राबवण्यास सक्षम अनुभवी विकासकाची निवड व नियुक्ती करणे. संस्थेतर्फे आपण विकासक म्हणून वसंत बोकाडिया साहेबांना
झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी निवड केलेली आहे. मनापासून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. गटाव क्रमांक 11 सक्षम अधिकारी वर्गाकडून जरूरत पडल्यास भूसंपादन भूमी अधिग्रहण करण्याबाबत सूचक अनुमोदन या ठरावापूर्वी तुम्हाला मी काही थोडक्यात सांगतो. सूचक आणि अनुमोदन आपल्याला भेटलेले आहे. हा ठराव तुमच्याकडून पारित करण्याच्या वेळेस थोडस मी इथे थांबून तुम्हाला सांगतो की हा ठराव आपल्याला का घ्यायला लागला. सक्षम अधिकारी वर्गाकडून जरूरत पडल्यास भूसंपादन म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या 14(1) आणि 5(1) अंतर्गत एखाद्या जागेचा मालक आपल्याला भेटत नसेल तर आपण काय करायचं. तर यामध्ये 14(1) नियमांतर्गत भूसंपादन प्रक्रिया ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करते. यासाठी 70% लोकांची आपल्याला सहमती लागते. आज आपले 40 सभासद तरी ते उपस्थित आहेत म्हणजे आपण 90 ते 95%च्या यावर गेलेलो आहे. खरोखर आपलं कौतुक करण्यासारखं आहे. भूसंपादन करण्याचं कारण असं आहे की आज आम्ही जे आपले सीटीएस आहेत ते सीटीएस वर कोण मालक आहे याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. खातरजमा केल्यावर माणिकलाल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आलं. त्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आरओसीच्या मार्फत, पण ती कंपनी आजही कुठे अस्तित्वात नाही. आणि जर असेल तर त्यांनी यावं, कारण आपण ज्या प्रक्रिया या पूर्ण करतोय या सगळ्या सनदशीर मार्गाने करतोय. कुठेही लपून छपून मालक कधी आला तरी आपण त्याच्याबरोबर व्यवहार करण्यास तयार असणार आहे. पण किती दिवस वाट बघायची. तर वाट बघण्याचा आता आपला संयम संपलेला आहे. त्यामुळे आज आपण एसआरएवर ढकलणार आहे की बाबा आमचं पुनर्वसन तुम्ही करायचंय आणि आम्हाला आता याच्यातून मार्ग पण काढायचा आहे. अशा वेळेला आम्ही प्रत्येक एसआरएच्या ऑफिसरला भेटून विचारलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही भूसंपादन केल्याशिवाय याच्यावर पर्याय निघणार नाही. म्हणून हा ठराव आपण आज तुमच्या समोर मांडलेला आहे. सक्षम प्राधिकारी वर्गाकडून जरूरत पडल्यास भूसंपादन व भूमी अधिग्रहण करून घेण्याबाबत हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. हात उंचावून हो बोलायचंय. मी विकासकांना विनंती करतो की आमच्या संस्थेच्या सभासदांना आपल्या मार्फतला आपलं मनोगत 2 मिनिटं काहीतरी आपल्या शब्दात बोला तरी चालेल. बोला. माईक 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 जागेश्वर सोसाइटी और मैं इसका नाम रखना चाहूँगा जागेश्वर परिवार. ऑल द बेस्ट. हम चाहेंगे आपको जल्द से जल्द घर मिले, अच्छा घर मिले और जो भी और भी एक्सपर्ट होगी मैं चाहूँगा आगे आपको बढ़िया से बढ़िया घर करके दे. बहुत बहुत धन्यवाद आपने और मैं चाहूँगा हमारे जो मित्र यहाँ पे आए हुए हैं 2 शब्द बोलेंगे आपके लिए. मिस्टर अनिल जैन. जागेश्वर परिवाराच्या सर्व सभासदांना नमस्कार. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि श्री गणेशाच्या चरणी वंदन करून मी एवढंच गणेशाच्या चरणी प्रार्थना करू इच्छितो की आजची आपण जो जबाबदारी तुम्ही सोपलेली आहे ती आम्ही आज चांगल्या प्रमाणे निर्विघ्न आपण म्हणतो ना निर्विघ्न पूर्ण सर्व कार्यशी करणार. त्याप्रमाणे गणेश चरणी प्रार्थना करतो की जे काही कार्य आता आपण सोपवत आहात त्याचा आम्ही व्यवस्थित वेळेवर एकदम चांगल्या प्रकारे जेवढ्या तुमच्या मनात भावना असतील की कल्पना असेल की आपलं घर असं असावं त्याच्यापेक्षा आम्ही चांगल्या प्रकारे
निश्चित करून माझी मी ग्वाही देतो तुम्हाला. आणि आम्ही सुद्धा फार कष्ट करून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुमच्या भावना, तुमच्या मनात जे काय चालतंय ते आम्ही ओळखू शकतो. त्याला आम्ही एकदम चांगल्या प्रकारे प्रयत्न करून त्याचं कार्य पूर्ण करणार आहोत. आणि सर्वांचा मी पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरोखर तुम्ही आम्हाला लाखो मोलाचं आश्वासन दिलेलं आहे. खरोखर आम्ही त्याचं खरोखर पालन करू. मी आपल्या सभाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल आमच्या सभासदांसमोर मांडायचं. सभाध्यक्ष साहेब. सन्माननीय उपस्थित सर्व सभासदांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत मला मानाचे अध्यक्ष सभाध्यक्ष हे पद दिल्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. सभाध्यक्ष हे पद भूषविण्याचा मान हा आपल्यासारख्या निष्ठावंत सभासदांच्या आशीर्वादाचाच एकमेव हिस्सा आहे. त्याकरिता भविष्यात येथे आपला जागेश्वर एसआरए या संस्थेचा विकास होईल. कारण आज माझ्या समोर एवढा मोठा जनसमुदाय जो प्रत्यक्ष जण आपल्या डोळ्यामध्ये भविष्यातील येथे होणाऱ्या पुनर्विकास सदनिकेमध्ये राहण्याचे स्वप्न सुख साठवत आहे. खरोखरच मला अभिमान व कुतूहल वाटते की गेले अनेक वर्ष आपण या भूखंडावर दाटीवाटीने पण एकनिष्ठ राहून एकमेकांच्या सुखदुःखात समरस झालात. आज आपण स्वतःच्या मालकीच्या हवेशीर आरामदायक अशा सुसज्ज सर्व सुखसोयी सुविधा असलेल्या सदनिका ती सुद्धा मोफत मिळणार आहे. त्याकरिता आपण असेच एकनिष्ठ व संघटित राहून गेली अनेक वर्ष सातत्याने वाट पाहत आहात. त्या झोपडपट्टी योजनेचा श्री गणेशा लवकरात लवकर करूया हेच माझे साकडे श्री गणरायाच्या चरणी अर्पण करतो. मला आपण सभा अध्यक्षांचे मानाचे पद दिल्याबद्दल, माझे भाषण शांत चित्ताने ऐकून मला मान दिल्याबद्दल मी माझ्या सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो व येथेच भाषणाला पूर्ण विराम देतो. जय महाराज. धन्यवाद सभाध्यक्ष साहेब. लाखो मोलाचं आम्हाला प्रोत्साहन दिलं. मी आता आमचे मुख्य प्रवर्तक यांना विनंती करतो की आमच्या सभासदांबरोबर आपलं मनोगत प्राप्त करावं. आमचे अध्यक्ष सभाध्यक्ष यांना मी विनंती करतो की आमचे विकासक बोकाडिया साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्य प्रवर्तक राजेश लोटनकर साहेबांना विनंती करतो की आपल्या संस्थेचं विकासक नियुक्ती पत्र त्यांना द्यावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू दे. योग प्रॉपर्टीचे काही सदस्य पण आहेत. मी प्रत्येकाला नाव घेईन. त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या व्यासपीठावर यायचं आहे. यश बोकाडिया, आशिष जैन, राजेश मेहता, रुपेश जैन, अनिल जैन,
गणेश जगताप, रितेश जैन, सर्व उपस्थितांचा स्वागत करतोय आपण. बरोबर आपला अमोल वेळ घेऊन आमच्या जागेश्वर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी बरोबर त्यांचं अमूल्य योगदान आहे. मी सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि ठराव क्रमांक 10 योजना राबवण्यास सक्षम अनुभवी विकासकाची निवड व नियुक्ती करणे. संस्थेतर्फे आपण विकासक म्हणून वचन भोगळे साहेबांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी निवड केलेली आहे. मनापासून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. ठराव क्रमांक 11 सक्षम अधिकारी वर्गाकडून जरूरत पडल्यास भूसंपादन भूमी अधिग्रहण करण्याबाबत सूचक अनुमोदन या ठरावापूर्वी तुम्हाला मी काही थोडक्यात सांगतो. सूचक आणि अनुमोदक आपल्याला भेटलेले आहे. हा ठराव तुमच्याकडून पारित करण्याच्या वेळेस थोडस मी इथे थांबून तुम्हाला सांगतो की हा ठराव आपल्याला का घ्यायला लागला. सक्षम अधिकारी वर्गाकडून जरूरत पडल्यास भूसंपादन म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या 14(1) आणि 5(1) अंतर्गत एखाद्या जागेचा मालक आपल्याला भेटत नसेल तर आपण काय करायचं. तर यामध्ये 14(1) च्या नियमांतर्गत भूसंपादन प्रक्रिया ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करते. यासाठी 70% लोकांची आपल्याला सहमती लागते. आज आपले 40 सभासद तरी ते उपस्थित आहेत म्हणजे आपण 90 ते 95%च्या यावर गेलेलो आहे. बरोबर आपलं कौतुक करण्यासारखं आहे. भूसंपादन करण्याचं कारण असं आहे की आज आम्ही जे आपले सीटीएस आहेत ते सीटीएस वर कोण मालक आहे याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. खातरजमा केल्यावर मालिकलाल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आलं. त्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आरओसीच्या मार्फत, पण ती कंपनी आजही कुठे अस्तित्वात नाही. आणि जर असेल तर त्यांनी यावं, कारण आपण ज्या प्रक्रिया या पूर्ण करतोय या सगळ्या सनदशीर मार्गाने करतोय. कुठेही लपून छपून मालक कधी आला तरी आपण त्याच्याबरोबर व्यवहार करण्यास तयार असणार आहे. पण किती दिवस वाट बघायची. तर वाट बघण्याचा आता आपला संयम संपलेला आहे. त्यामुळे आज आपण एसआरएवर ढकलणार आहे की बाबा आमचं पुनर्वसन तुम्ही करायचंय आणि आम्हाला आता याच्यातून मार्ग पण काढायचा आहे. अशा वेळेला आम्ही प्रत्येक एसआरएच्या ऑफिसरला भेटून विचारलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही भूसंपादन केल्याशिवाय याच्यावर पर्याय निघणार नाही. म्हणून हा ठराव आपण आज तुमच्या समोर मांडलेला आहे. सक्षम प्राधिकारी वर्गाकडून जरूरत पडल्यास भूसंपादन व भूमी अधिग्रहण करून घेण्याबाबत हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. हात उंचावून हो बोलायचं. मी विकासकांना विनंती करतो की आमच्या संस्थेच्या सभासदांना आपल्या मार्फतला आपलं मनोगत 2 मिनिटं काहीतरी आपल्या शब्दात बोलला तरी चालेल. बोला. माईक 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 जागेश्वर सोसाइटी और मैं इसका नाम रखना चाहूँगा जागेश्वर परिवार. ऑल द बेस्ट. हम चाहेंगे आपको जल्द से जल्द घर मिले, अच्छा घर मिले और जो भी और भी एक्सपर्ट होंगे मैं चाहूँगा आगे आपको बढ़िया से बढ़िया घर करके दे दें. बहुत बहुत धन्यवाद. आपने और मैं चाहूँगा हमारे जो मित्र यहाँ पे आए हुए हैं 2 शब्द बोलेंगे आपके लिए. मिस्टर अनिल जैन.
जागेश्वर परिवाराच्या सर्व सभासदांना नमस्कार. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि श्री गणेशाच्या चरणी वंदन करून मी एवढंच गणेशाच्या चरणी प्रार्थना करू इच्छितो की आजची आपल्याला जो जबाबदारी तुम्ही सोपलेली आहे ती आम्ही हा चांगल्या प्रमाणे निर्विघ्न, आपण म्हणतो ना निर्विघ्न पूर्ण सर्व कार्यशी करणार. त्याप्रमाणे गणेश चरणी प्रार्थना करतो की जे काही कार्य आता आपण सोबत आहात त्याचा आम्ही व्यवस्थित वेळेवर एकदम चांगल्या प्रकारे जेवढ्या तुमच्या मनात भावना असतील की कल्पना असेल की आपलं घर असं असावं त्याच्यापेक्षा आम्ही चांगल्या प्रकारे निश्चित करून माझी मी ग्वाही देतो तुम्हाला. आणि आम्ही सुद्धा फार कष्ट करून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तुमच्या भावना, तुमच्या मनात जे काही चालतंय ते आम्ही ओळखू शकतो. त्याला आम्ही एकदम चांगल्या प्रकारे प्रयत्न करून त्याचं कार्य पूर्ण करणार आहोत. आणि सर्वांचा मी पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरोखर तुम्ही आम्हाला लाखो मोलाचं आश्वासन दिलेलं आहे. खरोखर आम्ही त्याचं खरोखर पालन करू. मी आपल्या सभाध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल आमच्या सभासदांसमोर मांडायचं. सभाध्यक्ष साहेब. सन्माननीय उपस्थित सर्व सभासदांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत मला मानाचे अध्यक्ष सभाध्यक्ष हे पद दिल्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. सभाध्यक्ष हे पद भूषविण्याचा मान हा आपल्यासारख्या निष्ठावंत सभासदांच्या आशीर्वादाचा एकमेव हिस्सा आहे. त्याकरिता भविष्यात येथे आपला जागेश्वर SRA या संस्थेचा विकास होईल. कारण आज माझ्या समोर एवढा मोठा जनसमुदाय जो प्रत्यक्ष जण आपल्या डोळ्यामध्ये भविष्यातील येथे होणाऱ्या पुनर्विकास सदनिकेमध्ये राहण्याचे स्वप्न सुख साठवत आहे. खरोखरच मला अभिमान व कुतूहल वाटते की गेले अनेक वर्ष आपण या भूखंडावर दाटीवाटीने पण एकनिष्ठ राहून एकमेकांच्या सुखदुःखात समरस झालात. आज आपण स्वतःच्या मालकीच्या हवेशीर आरामदायक अशा सुसज्ज सर्व सुखसोयी सुविधा असलेल्या सदनिका ती सुद्धा मोफत मिळणार आहे. त्याकरिता आपण असेच एकनिष्ठ व संघटित राहून गेली अनेक वर्ष सातत्याने वाट पाहत आहात. त्या झोपडपट्टी योजनेचा श्री गणेशा लवकरात लवकर करूया हेच माझे साकडे श्री गणरायाच्या चरणी अर्पण करतो. मला आपण सभा अध्यक्षांचे मानाचे पद दिल्याबद्दल, माझे भाषण शांत चित्ताने ऐकून मला मान दिल्याबद्दल मी माझ्या सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो व येथेच भाषणाला पूर्ण विराम देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सभाध्यक्ष साहेब. लाखो मोलाचं आम्हाला प्रोत्साहन दिलं. मी आता आमचे मुख्य प्रवक्ता यांना विनंती करतो की आमच्या सभासदांबरोबर आपलं मनोगत प्राप्त करावं.